आन्सर 3 प्रथमा सप्तमी षष्ठी चतुर्थी. त्याला पपई आवडते, त्याला टू हिम इज अ डेट ऑफ केस चतुर्थी, बट पपई पपाया इज द सब्जेक्ट. आन्सर 3 प्रथमा सप्तमी षष्ठी चतुर्थी. त्याला पपई आवडते, त्याला इज इन द फोर्थ केस चतुर्थी, बट पपई इज द सब्जेक्ट कर्त्याची विभक्ती प्रथमा असते. आन्सर 3 प्रथमा सप्तमी षष्ठी चतुर्थी. The correct sequence of cases for the underlined words in the sentences is as follows. आन्सर 3 प्रथमा सप्तमी षष्ठी चतुर्थी. त्याला पपई आवडते, पपई कर्म या शब्दाला प्रत्यय नाही म्हणून प्रथमा विभक्ती. मला परीक्षेची भीती वाटते, परीक्षेची यातील ची हा प्रत्यय षष्ठी विभक्तीचा आहे, परंतु वाक्यातील परीक्षेची हे अधिकरण दर्शवत असल्याने सप्तमी विभक्ती मानली जाते. 200 रुपयांना ही छत्री मिळाली, रुपयांना यातील ना हा प्रत्यय षष्ठी विभक्तीचा आहे. यावर्षी माझे काम होईल, माझे यातील जे हा प्रत्यय षष्ठी विभक्तीचा आहे, परंतु माझे काम होईल हे वाक्य चतुर्थी विभक्ती दर्शवते. 2 खालील वाक्यातील शब्दांपैकी विभक्ती प्रत्यययुक्त शब्द ओळखा. आन्सर 1 रामाने या शब्दात ने हा तृतीया विभक्तीचा प्रत्यय आहे. इतर शब्दांना प्रत्यय नाहीत. 3 चुकीचा पर्याय निवडा. आन्सर 3 दिल्लीहून मुख्यमंत्र्यांचे विमान आले चतुर्थी. दिल्लीहून यातील हून हा प्रत्यय पंचमी विभक्तीचा आहे, जो अपादान वियोग दर्शवतो, त्यामुळे चतुर्थी हा पर्याय चुकीचा आहे. 4 बेडूक या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा. आन्सर 3 बेडकाने. बेडूक या नामाचे सामान्य रूप बेडका असे होते आणि त्याला तृतीया विभक्तीचा ने प्रत्यय लागून बेडकाने हे रूप तयार होते. 5 आईने मुलीला शाळेत घातले या वाक्यातील ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे. आन्सर 3 द्वितीया. या वाक्यात आई कर्ता आणि मुलीला कर्म असे 2 कर्म आहेत. मुलीला या शब्दातील ला हा प्रत्यय द्वितीया विभक्तीचा आहे. टिपमध्ये एकच कर्म असे म्हटले असले तरी व्याकरणानुसार मुलीला हे प्रत्यक्ष कर्म आहे. 6 योग्य पर्याय निवडा. आन्सर 4 वरील सर्व बरोबर. गावाहून पंचमी महाराणीचा षष्ठी, विवाहात सप्तमी, मुख्यमंत्री प्रथमा हे सर्व पर्याय योग्य आहेत. 7 योग्य विधान निवडा. आन्सर 3 दोन्हीही बरोबर. अ प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतात हे विधान बरोबर आहे. ब फक्त कर्त्याचीच विभक्ती प्रथमा असते हे विधानही बरोबर आहे, कारण कर्ता वगळता इतर कारकार्थांसाठी प्रत्यय वापरले जातात. 8 ती चाकूने भाजी चिरते. अधोरेखित शब्दाचा कारकार्थ शोधा. आन्सर 3 तृतीया करण. चाकूने यातील ने हा प्रत्यय तृतीया विभक्तीचा आहे आणि तो क्रियेचे साधन करण दर्शवतो. 9 चुकीचा पर्याय निवडा. आन्सर 3 गुरुजी मुलांना शिकवतात. द्वितीया कर्म. मुलांना यातील ना हा प्रत्यय द्वितीया किंवा चतुर्थी विभक्तीचा असू शकतो. या वाक्यात मुलांना हे अप्रत्यक्ष कर्म असल्याने व्याकरणानुसार तो चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ मानला जातो, त्यामुळे द्वितीया कर्म हा पर्याय चुकीचा आहे. AI एक अ एकूण विभक्ती 8 मानल्या जातात. 2 ब एकूण कारकार्थ 6 आहेत. 3 क विभक्ती प्रत्ययान मानल्या जातात आणि 4 ड विभक्तीमुळे नामाच्यात बदल होतो. 11 वाक्यातील नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी असणाऱ्या संबंधास कारकार्थ म्हणतात, तर क्रियापद सोडून इतर शब्दांशी असणाऱ्या संबंधास उपपदार्थ म्हणतात. या विधानातील आन्सर 3 पूर्ण विधान बरोबर. कारकार्थ हा नामाचा क्रियापदाशी संबंध आन्सर 1 अ ब बरोबर.
1. Statements. A total 8 cases are Answer 2. B. D बरोबर. 1. Statement. A is incorrect because there are 8 main cases. Answer 2. B. D बरोबर. 1. There are 8 cases. विभक्ती in Marathi grammar. बरोबर. 1. Statement. B. There are a total of 6 case meanings. कारवार्थच. This is Answer 4. सर्व बरोबर. विभक्ती संदर्भात दिलेली सर्व विधाने बरोबर आहेत. एकूण 8 विभक्ती मानल्या जातात. एकूण 6 कारकार्थ आहेत. विभक्ती प्रत्ययावरून मानल्या जातात आणि विभक्तीमुळे नामात बदल होतो. 11. कारकार्थ आणि उपपदार्थ. आन्सर 3. पूर्ण विधान बरोबर. वाक्यातील नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी असणाऱ्या संबंधास कारकार्थ म्हणतात, तर क्रियापद सोडून इतर शब्दांचा एकमेकांशी असणाऱ्या संबंधास उपपदार्थ म्हणतात. हे पूर्ण विधान बरोबर आहे. 12. अयोग्य जोडी. आन्सर 3. पंचमी अधिकरण. अयोग्य जोडी पंचमी अधिकरण ही आहे. 1. प्रथमाचा कारकार्थ कर्ता असतो. 2. चतुर्थीचा कारकार्थ संप्रदान असतो. 3. तृतीयेचा कारकार्थ करण असतो. आणि 4. पंचमीचा कारकार्थ अपादान असतो, अधिकरण नाही. अधिकरण हा सप्तमीचा कारकार्थ आहे. 13. योग्य जोडचा जुळवा. उमेशने पेरू खाल्ला. स्टेप 1. विभक्ती ओळखा. या वाक्यात उमेशने या शब्दात तृतीया विभक्तीचा प्रत्यय ने लागला आहे. आन्सर 1. तृतीया. मला मळमळते. स्टेप 1. विभक्ती ओळखा. या वाक्यात मला या शब्दात चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय ला लागला आहे. आन्सर 2. चतुर्थी. माझ्याहून श्रेष्ठ माणसे जगात आहेत. स्टेप 1. विभक्ती ओळखा. या वाक्यात माझ्याहून या शब्दात पंचमी विभक्तीचा प्रत्यय होऊन लागला आहे, जो तुलना किंवा वियोग दर्शवतो. आन्सर 3. पंचमी. आमची मंदा 10वीत शिकते. स्टेप 1. विभक्ती ओळखा. या वाक्यात आमची या शब्दात षष्ठी विभक्तीचा प्रत्यय ची लागला आहे, जो संबंध दर्शवतो. आन्सर 4. षष्ठी. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate. Answer 3. रामाने पत्र लिहिले. करण. Explanation. The word Ramane, Ramane, by Rama, is in the third case. तृतीया विभक्ती. पंधरा. अधोरेखित शब्दाचे केस ओळखा. उत्तर 2. तृतीया. स्पष्टीकरण. मानसने एखाद्या व्यक्तीद्वारे या शब्दात ने हा प्रत्यय वापरला आहे, जो तिसऱ्या प्रकरणाशी तृतीया वाद्य प्रकरण संबंधित आहे. 16. अधोरेखित शब्दाचा केस अर्थ ओळखा. उत्तर 3. करण. स्पष्टीकरण. पायी पायी हा शब्द ज्या साधनाने जाण्याची क्रिया केली जात असे ते दर्शवितो. या साधनाचा अर्थ करण असा आहे. 17. केस ओळखा. उत्तर 3. सप्तमी. स्पष्टीकरण. घारी घरी हा शब्द कृतीचे स्थान किंवा अस्तित्वाची स्थिती दर्शवितो. स्थानाचा अर्थ सप्तमी स्थानिक केस आहे. 18. केस ओळखा. उत्तर 1. पत्ता. स्पष्टीकरण. मुलांनो मुले हा शब्द एखाद्याला थेट संबोधित करण्यासाठी वापरला जातो. या रूपाला संबोधन वाक्प्रचार असे म्हणतात. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात.
Answer 1. द्वितीया. The sentence fragment, Ajine Raman, is incomplete, but based on Answer 1. द्वितीया. The sentence fragment, Ajine Raman, Answer 1. द्वितीया. The sentence fragment, Ajine Raman, is incomplete, but based on the options provided, the रागी या शब्दाला ने हा विभक्ती प्रत्यय लागला आहे, जो द्वितीया विभक्तीचा प्रत्यय आहे. 20. कानिकले दिली. आन्सर 2. द्वितीया. कानिक या शब्दाला ले हा विभक्ती प्रत्यय लागला आहे, जो द्वितीया विभक्तीचा प्रत्यय आहे. 21. केळी 1 रुपयात मिळवायची. आन्सर 1. प्रथमा. या वाक्यात केळी हे कर्ता असून त्याला कोणताही प्रत्यय लागलेला नाही, त्यामुळे ती प्रथमा विभक्ती आहे. 22. मी 2 इंचांनी उंच आहे. आन्सर 3. तृतीया. इंच या शब्दाला नी हा विभक्ती प्रत्यय लागला आहे, जो तृतीया विभक्तीचा प्रत्यय आहे. 23. खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य विभक्ती प्रत्यय समूह निवडा. आन्सर 3. ने, ना, से व त. रिकाम्या जागी योग्य विभक्ती प्रत्यय समूह भरून वाक्ये खालीलप्रमाणे होतील. आपल्या मुलाने खूप शिकावे असे रामरावांना वाटे, परंतु मधूचे शाळेत मन नव्हते. तो नदीत मासे धरून विहिरीत टाकायचा. AI responses may Answer 2. अधिकरण. Explanation. The word wherever on time indicates the time of the The word शाळेत in school indicates the location, place of the action, which corresponds to the अधिकरण. Answer 2. अधिकरण. Explanation. The word wherever indicates the time or place. Answer 2. अधिकरण. Explanation. The word शाळेत in school indicates the location. Answer 1. द्वितीया. The sentence fragment, Ajine Raman, is incomplete, but based on the options provided, the intended answer for the अधिकरण विभक्ती वाक्यातील क्रियेचे स्थान किंवा काळ दर्शवते. येथे शाळेत हे क्रियेचे स्थान दर्शवते. 25. मुलांनो, पुढे चाला. आन्सर 1. हाक. हाक किंवा संबोधन ही एक विभक्ती मानली जाते, जी एखाद्याला बोलावण्यासाठी किंवा लक्ष वेधण्यासाठी वापरली जाते. येथे मुलांनो हे संबोधन आहे.
26 बाबांनी विमानाने प्रवास केला. आन्सर 2 करण. करण विभक्ती क्रियेचे साधन दर्शवते. विमानाने हे प्रवासाचे साधन आहे. 27 त्याच्या नाकाला धार लागली आहे. आन्सर 4 अधिकरण. अधिकरण विभक्ती क्रियेचे स्थान दर्शवते. येथे नाकाला हे धार लागण्याचे स्थान आहे. 28 देवाने या शब्दाला कोणता विभक्तीचा प्रत्यय लागला आहे? आन्सर 3 तृतीया. देवाने या शब्दात ने हा प्रत्यय लागला आहे, जो तृतीया विभक्तीचा एकवचनी प्रत्यय आहे. 29 तो घरातून बाहेर पडला. आन्सर 3 अपादान. अपादान विभक्ती वियोग किंवा दूर जाणे दर्शवते. घरातून यातून दूर जाण्याची क्रिया सूचित होते. 30 तू या सर्वनामाचे प्रथमा विभक्तीचे अनेकवचनी रूप कोणते? आन्सर 3 तुम्ही. तू या सर्वनामाचे प्रथमा विभक्तीचे अनेकवचनी रूप तुम्ही हे आहे. प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतो. 31 खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच असतात? आन्सर 4 द्वितीया चतुर्थी. द्वितीय आणि चतुर्थी या दोन्ही विभक्तींचे अनेकवचनी प्रत्यय स ला ते सारखेच असतात. 32 वाक्यातील ज्या शब्दावरून क्रियेचे स्थान व काळ यांचा बोध होतो त्या शब्दाची विभक्ती कोणती? आन्सर 2 सप्तमी. सप्तमी विभक्ती क्रियेचे स्थान कोठे किंवा काळ कधी दर्शवते, ज्याला अधिकरण असेही म्हणतात. AI responses may include mistake. Which case is calling the meaning of? Answer 3 संबोधन. Explanation the meaning of the Answer 3 संबोधन. Explanation हाक Answer 3 संबोधन. Explanation हाक calling out is the function कारकार्थ of the संबोधन. Answer 3 संबोधन. Explanation the vocative case संबोधन is used to call हाक या शब्दाचा कारकार्थ संबोधन आहे, कारण हाक मारताना किंवा बोलावताना अरे अहो ए यांसारखे अव्यय वापरले जातात, जे संबोधनाची वैशिष्ट्ये आहेत. 34 क्रियेच्या संबंधाने ज्याच्यापासून वियोग दाखवणाऱ्या शब्दाची विभक्ती कोणती? आन्सर 3 पंचमी. ज्या नामापासून क्रियेचा वियोग सेपरेशन दाखवला जातो त्या नामाची विभक्ती पंचमी असते. पंचमीचे प्रत्यय ऊन आणि हून आहेत. 35 खालीलपैकी कोणता विभक्ती प्रत्यय हा चर्मप्रकारात येतो? आन्सर 1 ने. विभक्ती प्रत्यय हे चर्मप्रत्यय असतात, कारण नामाला किंवा सर्वनामाला प्रत्यय जोडल्यानंतर पुन्हा प्रत्यय लागत नाही. ने हा तृतीया विभक्तीचा प्रत्यय आहे. 36 खालीलपैकी कोणता विभक्ती प्रत्यय हा विभक्तीत येतो? आन्सर 2 ला. ला हा द्वितीय आणि चतुर्थी या दोन्ही विभक्तींमध्ये येणारा प्रत्यय आहे. 37 अधोरेखित शब्दाची कारक विभक्ती ओळखा. मधु मागे फिरला. आन्सर 1 प्रथमा. या वाक्यात मधु हा कर्ता आहे आणि कर्त्यांची विभक्ती नेहमी प्रथमा असते. 38 राजाने प्रधानास बोलावले. या वाक्यातील कर्माची विभक्ती ओळखा. आन्सर 3 द्वितीया. या वाक्यात प्रधानास हे कर्म आहे. कर्माची विभक्ती द्वितीया असते आणि तिचा प्रत्यय स किंवा ला असतो. 39 तृतीया विभक्तीचा कारकार्थ सांगा. आन्सर 2 करण. तृतीया विभक्तीचा कारकार्थ करण असतो, म्हणजे ज्या साधनाने क्रिया घडते ते. 40 200 रुपयांना ही छत्री आहे. आन्सर 2 चतुर्थी. येथे 200 रुपयांना या शब्दात ना हा प्रत्यय लागला आहे.
जेव्हा वस्तूची किंमत किंवा मूल्य सांगितले जाते तेव्हा चतुर्थी विभक्ती मानली जाते. 41. योग्य जोडी ओळखा. आन्सर 4. पंचमी ऊन हून. 1. प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतात. 2. द्वितीयाचे प्रत्यय स, ला, ते आहेत. 3. तृतीयाचे प्रत्यय ने, ए, शी, नी, ही, ई, शी आहेत. आणि 4. पंचमीचे प्रत्यय ऊन आणि हून आहेत. त्यामुळे ही जोडी योग्य आहे. AI responses may Eight. The options provided list incorrect pairings for the cases. विभक्ती Answer 3. Karma. Explanation. The word karma is the correct answer for the question. Answer 3. Deshala. The Marathi grammar rules for the dative case, similar to the second. Explanation. 8. The noun deshala has the suffix la, which is a suffix for the dvitiya, and chaturthi cases. 2. Bailane has ne tritiya. Answer 4. Panchami ऊन हून. 8. Option 4 is the correct pair for Marathi grammar case endings, vibhakti pratyay. Answer 3. Karma. Explanation. The word karma is the correct. Answer 2. चतुर्थी. वाक्यात 200 रुपयांना या शब्दाचा उपयोग मूल्य किंवा किंमत दर्शवण्यासाठी झाला आहे. जेव्हा स, ला, ते हे प्रत्यय मूल्य किंवा दान या अर्थाने येतात तेव्हा ती चतुर्थी विभक्ती मानली जाते. 41. योग्य जोडी ओळखा. आन्सर 4. पंचमी ऊन हून. 1. प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतात. 2. द्वितीया विभक्तीचे प्रत्यय स, ला, ते एकवचन आणि स, ला, ना, ते अनेकवचन आहेत. 3. तृतीया विभक्तीचे प्रत्यय ने, ए, शी एकवचन आणि नी, ही, ई, शी अनेकवचन आहेत. आणि 4. पंचमी विभक्तीचे प्रत्यय ऊन, हून हे योग्य आहेत.
42 द्वितीया विभक्ती खालीलपैकी कोणत्या नामा आहे? आन्सर 3 देशाला. देशाला या शब्दात ला हा प्रत्यय लागला आहे. स ला ते हे द्वितीया विभक्तीचे प्रत्यय आहेत. 43 अयोग्य विधान निवडा. आन्सर 3 स ला ते हे प्रत्यय तृतीया विभक्तीचे आहेत. स ला ते हे प्रत्यय द्वितीया आणि चतुर्थी या विभक्तींचे आहेत. तृतीया विभक्तीचे प्रत्यय ने ए शी आहेत. इतर विधाने योग्य आहेत. 44 विसंगत जोडी ओळखा. आन्सर 4 चतुर्थी साधन. चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ संप्रदान दान किंवा उद्देश असतो. करण साधन हा कारकार्थ तृतीया विभक्तीचा आहे. इतर जोड्या योग्य आहेत. प्रथमा कर्ता, पंचमी अपादान, वियोग, सप्तमी अधिकरण, स्थळ, वेळ. 45 तो शाळेत पायी गेला या वाक्यातील अधोरेखित विभक्तीचा कारकार्थ ओळखा. आन्सर 3 करण. पायी म्हणजे पायाने. येथे जाण्याच्या क्रियेचे साधन पाय आहे. जेव्हा नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी संबंध क्रियेचे साधन म्हणून येतो तेव्हा तो कारकार्थ करण असतो. AI responses may include आन्सर 1 देवाचा. देवाचा या शब्दाचा हा षष्ठी विभक्तीचा प्रत्यय लागला आहे. तर इतर पर्याय हे सामान्य रूप आहेत किंवा त्यांना प्रत्यय लागलेला नाही. 48 मी नदीच्या काठाने गेली कारकार्थ ओळखा. आन्सर 2 अधिकरण. या वाक्यात नदीच्या काठाने हे क्रिया कोठे घडली हे दर्शवते म्हणून तो अधिकरण कारक आहे. 49 त्याच्याने हे काम होणार नाही या वाक्यात कोणता विभक्ती प्रत्यय आला आहे? आन्सर 2 तृतीया. त्याच्याने या शब्दात ने हा तृतीया विभक्तीचा प्रत्यय आहे. 50 षष्ठी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत? आन्सर 1 चा ची चे. षष्ठी विभक्तीचे प्रत्यय चा ची चे हे आहेत. 51 विभक्ती प्रत्यय जरी कोणताही असला तरी त्याच्या उपयोगावरून त्याचे कारकार्थ वेगवेगळे येऊ शकतात. हे विधान. आन्सर 3 सत्य आहे. प्रत्यय समान असले तरी वाक्यातील उपयोगावरून कारकार्थ बदलू शकतात हे विधान सत्य आहे. 52 विभक्तीचा प्रत्यय जोडल्याने खालीलपैकी काय होत नाही? आन्सर 4 शब्दाच्या जातीत फरक पडतो. विभक्ती प्रत्यय जोडल्याने शब्दाच्या मूळ रूपात बदल होतो, सामान्य रूप होते आणि तो शब्द वाक्याशी जोडला जातो, परंतु शब्दाची जात उदा. नाम सर्वनाम बदलत नाही. 53 योग्य जोड्या लावा. आन्सर 2 2 1 3 4. अ प्रथमा 2 तू, ब द्वितीया 1 तुला, क तृतीया 4 तुझशी आणि ड पंचमी 3 तुझहून. 54 स ला ते स ला ना ते हे कोणत्या दोन विभक्तींचे प्रकार आहेत? आन्सर 2 द्वितीया व चतुर्थी. स ला ते हे द्वितीया आणि चतुर्थी या दोन्ही विभक्तींचे प्रत्यय आहेत. 55 दादा पायी चालत आले या वाक्यातील पायी सप्तमी विभक्तीच्या रूपाचा कारकार्थ कोणता? आन्सर 2 करण. या वाक्यात पायी हे चालण्याचे साधन दर्शवते म्हणून त्याचा कारकार्थ करण आहे. करण म्हणजे? आन्सर 1 क्रियेचे साधन किंवा वाहन. करण म्हणजे वाक्यातील क्रियेचे साधन किंवा माध्यम. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. आन्सर 1 था. संशोधन या शब्दातील शेवटचे अक्षर न असून त्यापूर्वीचे अक्षर ध आहे. ध या अक्षराला जोडून आलेला दुसरा वर्ण न हा आहे. त्यामुळे संशोधन या शब्दातील शेवटचा वर्ण न आहे. पर्यायांमध्ये शेवटच्या वर्णाचा उल्लेख नाही, परंतु संशोधन या शब्दाचा शेवट न या वर्णाने होतो. प्रश्नामध्ये शेवटचा वर्ण विचारलेला नसल्यामुळे उपलब्ध पर्यायांपैकी कोणता पर्याय योग्य आहे हे निश्चित सांगता येत नाही. तथापि जर प्रश्न अपूर्ण असेल आणि शेवटच्या वर्णाबद्दल विचारले असेल तर उत्तर न असेल. 47 खालीलपैकी कोणत्या शास? आन्सर 1 अपूर्ण प्रश्न. हा प्रश्न अपूर्ण आहे त्यामुळे त्याचे उत्तर देता येत नाही. AI responses may include
Answer 4. अधिकरण. The कार्य grammatical function of the underlined word वागण्याचा Answer 4. 57. Identify the case relation of the underlined word. The underlined word is वागण्याचा. The suffix चा indicates the sixth. त्याच्या वागण्याचा मला राग आला. Answer 4. अधिकरण. Explanation. The word त्याच्या his in the sentence त्याच्या वागण्याचा Answer 4. अधिकरण. The कार्य grammatical function of the underlined word वागण्याचा behavior in the sentence त्याच्या Answer 4. अधिकरण. त्याच्या वागण्याचा मला राग आला. या वाक्यात त्याच्या वागण्याचा हे क्रियापदाचे स्थान किंवा वेळ दर्शवत नसल्यामुळे आणि राग आला या क्रियेचे स्थान किंवा आधार मला हे असल्याने मला या शब्दाचा कारकार्थ अधिकरण होतो. 58. खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. Answer 4. नामाच्या व सर्वनामाच्या वाक्यातील क्रियापदाशी असणाऱ्या संबंधास उपपदार्थ म्हणतात. नामाच्या व सर्वनामाच्या वाक्यातील क्रियापदाशी असणाऱ्या संबंधास कारकार्थ किंवा विभक्ती म्हणतात, उपपदार्थ नव्हे. त्यामुळे विधान 4 अयोग्य आहे. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. The correct pairings for the cases, vibhakti and their primary meanings. Answer 2. विभक्ती आणि प्रमुख कारकार्थ यांच्या योग्य जोड्या खालीलप्रमाणे आहेत. तृतीया करण, चतुर्थी संप्रदान, पंचमी अपादान आणि सप्तमी अधिकरण. यानुसार अ साठी 3, ब साठी 1, क साठी 4 आणि ड साठी 2 हे पर्याय योग्य आहेत. पर्यायी उत्तरांमध्ये पर्याय 2 मध्ये योग्य क्रम 3, 1, 4, 2 दिलेला आहे. त, इ, आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? आन्सर 4 तृतीया. त, इ आणि आ हे मराठी व्याकरणात तृतीया विभक्तीचे प्रत्यय आहेत. पर्यायी उत्तरांत चतुर्थी विभक्तीचे संप्रदान कारकार्थ असलेले वाक्य कोणते? आन्सर 3. तू रामाला पुस्तक दे. या वाक्यात रामाला हे नाम दे या क्रियेचे संप्रदान कारकार्थ दर्शवते, कारण पुस्तक देण्याची क्रिया ही रामासाठी, रामाच्या फायद्यासाठी केली आहे. ला हा चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय आहे. नि, शी, इ, ही हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? आन्सर 4 तृतीया. नि, शी, इ आणि ही हे मराठीतील तृतीया विभक्तीचे प्रत्यय आहेत. विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागून तयार झालेल्या नामाच्या रूपाला काय म्हणतात? आन्सर 3 सामान्य रूप. जेव्हा नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचा प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावायचे असते तेव्हा त्यांच्या मूळ रूपात बदल होतो. या बदललेल्या रूपाला सामान्य रूप म्हणतात. पुढीलपैकी कोणत्या विभक्तीला अनेकवचनासाठी प्रत्यय आहे परंतु एकवचनास प्रत्यय नाही? आन्सर 3 संबोधन. संबोधन विभक्तीमध्ये हाक मारताना एकवचनासाठी प्रत्यय नसतो, परंतु अनेकवचनासाठी नो हा प्रत्यय वापरला जातो. उदा. मुलांनो, मित्रांनो. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy.
आन्सर 2 3 1 2 4 1 द्वितीया 3 क्रिया ज्यावर घडली तो ते कारण द्वितीया विभक्ती क्रियेचे कर्म दर्शवते ज्यावर क्रिया घडते 2 पंचमी 1 क्रियेचा आरंभ होतो ती वस्तू किंवा स्थान पंचमी विभक्ती अपादान कारकार्थ दर्शवते म्हणजे पासून किंवा होऊन 3 षष्ठी 4 एका पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध षष्ठी विभक्ती संबंध दर्शवते तिचा कारकार्थ नसतो उपपदार्थ असतो आणि 4 सप्तमी 2 क्रिया ज्या स्थानी पडली ते स्थान किंवा वेळ सप्तमी विभक्ती अधिकरण कारकार्थ दर्शवते म्हणजे क्रिया घडण्याचे स्थान किंवा वेळ 66 प्रथमा विभक्तीचे प्रत्यय ओळखा आन्सर 3 प्रत्यय नाहीत प्रथमा विभक्तीला सामान्यतः प्रत्यय नसतात 67 चतुर्थी विभक्ती प्रत्ययाची कार्य करणाऱ्या अव्ययांचा गट खाली दिलेल्या गटातून निवडा आन्सर 4 करिता साठी कडे प्रत चतुर्थी विभक्ती ही संप्रदान कारकार्थ दर्शवते म्हणजे कोणासाठी किंवा कशासाठी करितासाठी कडे प्रत ही अव्यये चतुर्थीचे कार्य करतात 68 रामाहून गोविंदा मोठा आहे अधोरेखित शब्दातील विभक्ती प्रत्ययाचा कारकार्थ खालीलपैकी कोणता आहे आन्सर 3 अपादान रामाहून या शब्दात हून प्रत्यय आहे जो पंचमी विभक्तीचा आहे पंचमी विभक्तीचा कारकार्थ अपादान असतो जो वियोग किंवा दूर होणे दर्शवतो येथे तुलना केली आहे 69 षष्ठी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय पुढीलपैकी कोणते आहेत आन्सर 4 चा ची चे चा ची चे हे षष्ठी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय आहेत 70 योग्य जोड्या जुळवा आन्सर 3 1 4 2 3 1 पंचमी 3 घराहून पंचमीचा प्रत्यय हून 2 तृतीया 1 घराशी तृतीयेचा प्रत्यय शी 3 षष्ठी 4 घराचा षष्ठीचा प्रत्यय चा आणि 4 सप्तमी 2 घरात सप्तमीचा प्रत्यय त 71 पासून व पलीकडे या शब्दयोगी अव्ययांचा उपयोग कोणत्या विभक्ती कार्यासाठी केला आहे आन्सर 1 पंचमी व सप्तमी पासून हे पंचमीचे कार्य करते तर पलीकडे हे सप्तमीचे कार्य करते स्थान दर्शवते 72 देवाला भक्ताच्या मदतीला धावून जावे लागते अधोरेखित शब्दातील विभक्ती ओळखा आन्सर 1 फक्त बरोबर बाकी सर्व चूक देवाला या शब्दातला हा प्रत्यय आहे जो द्वितीया किंवा चतुर्थी विभक्तीचा असतो येथे देव हे कर्म असल्याने द्वितीया विभक्ती आहे 73 तू या सर्वनामाचे प्रथमा विभक्तीचे अनेकवचनी रूप कोणते आन्सर 3 तुम्ही तू या सर्वनामाचे प्रथमा विभक्तीतील अनेकवचनी रूप तुम्ही असे होते 74 नामांचा किंवा सर्वनामांच्या रूपात जो बदल होतो त्यास म्हणतात आन्सर 3 विभक्ती नामांच्या किंवा सर्वनामांच्या रूपात जो बदल होतो ज्यामुळे त्यांचे वाक्यातील इतरांशी संबंध कळतात त्यास विभक्ती म्हणतात 75 वाक्यविचारात विभक्तीचे किती अर्थ सांगितले आहेत आन्सर 4 2 वाक्यविचारात विभक्तीचे 2 अर्थ सांगितले आहेत कारकार्थ क्रियापदाशी संबंध आणि उपपदार्थ इतर शब्दांशी संबंध 76 पुढील शब्दांतून पंचमी विभक्ती दर्शक शब्द कोणता आन्सर 4 शाळेतून शाळेतून या शब्दातून हा प्रत्यय आहे जो पंचमी विभक्तीचा आहे 77 वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशी जे संबंध असतात त्यांना काय म्हणतात आन्सर 2 कारकार्थ वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशी जे संबंध असतात त्यांना कारकार्थ म्हणतात 78 कोणत्या विभक्तींच्या एकवचनाला प्रत्यय नाहीत आन्सर 2 प्रथमा व संबोधन प्रथमा आणि संबोधन या विभक्तींच्या एकवचनाला प्रत्यय नसतात 79 फुलांहून या शब्दात कोणती विभक्ती आहे आन्सर 2 पंचमी फुलांहून या शब्दात हून हा प्रत्यय आहे जो पंचमी विभक्तीचा आहे 80 खालील वाक्यातील अधोरेखित नामाची विभक्ती सांगा आन्सर 2 चतुर्थी मुलांना या शब्दात ना हा प्रत्यय आहे जो द्वितीया किंवा चतुर्थी विभक्तीचा असतो येथे मुलांना हे संप्रदान कोणासाठी असल्याने चतुर्थी विभक्ती आहे 81 आता विश्वात्मके देवे यात देवे शब्दाची विभक्ती कोणती आन्सर 2 तृतीया देवे या शब्दात तृतीया विभक्ती आहे मूळ शब्द देव प्रत्यय ए 82 नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना असे म्हणतात आन्सर 4 विभक्ती हे विभक्तीचे व्याख्यान आहे 83 शब्दयोगी अव्यये वाक्यात स्वतंत्रपणे येतात तशी विभक्ती प्रत्ययही स्वतंत्रपणे येऊ शकतात आन्सर 1 हे संपूर्ण विधान चूक आहे
विभक्ती प्रत्यय शब्दांना जोडून येतात, स्वतंत्रपणे येत नाहीत. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. Explanation. The question asks for a term that is inconsistent with the others in the आन्सर 3. विभक्ती. नाम किंवा सर्वनामाचा संबंध वाक्यातील इतर शब्दांशी जोडणाऱ्या शब्दांना किंवा अक्षरांना विभक्ती म्हणतात. 95. मराठीत कोणत्या प्रत्ययांना चर्मप्रत्यय म्हणतात? आन्सर 3. अ व ड बरोबर. विभक्ती प्रत्यय आणि आख्यात प्रत्यय यांना मराठीत चर्मप्रत्यय म्हणतात. 96. मला मळमळते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आन्सर 2. चतुर्थी. मला या अधोरेखित शब्दात चतुर्थी विभक्ती आहे, कारण हे एक अविकारी रूप आहे जे चतुर्थीचे कार्य करते. 97. खालील वाक्यातील विभक्ती ओळखा. विद्यार्थ्यांनो, भरपूर अभ्यास करा. आन्सर 4. संबोधन. विद्यार्थ्यांनो या शब्दात संबोधन विभक्ती आहे, कारण हे कोणाला तरी हाक मारण्यासाठी किंवा बोलावण्यासाठी वापरले गेले आहे. 98. आईच्या कडेवर बाळ होते. या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. आन्सर 3. षष्ठी. या वाक्यात बाळ हा कर्ता आहे आणि आईच्या या शब्दात षष्ठी विभक्ती आहे, जो कडेवर असण्याचा संबंध दर्शवतो. 99. आंबा चवीला गोड होता. या वाक्यातील चतुर्थीच्या उपपदार्थाचा अर्थ काय? आन्सर 3. विषय. चवीला या शब्दात चतुर्थीचा उपपदार्थ विषय आहे, म्हणजे आंबा चवीच्या दृष्टीने गोड होता. 100. कोणताही प्रत्यय न लागलेल्या पदाची विभक्ती कोणती? आन्सर 3. प्रथमा. ज्या पदाला कोणताही प्रत्यय लागत नाही, त्याची विभक्ती प्रथमा असते. 101. काल आमच्या घरी खूप पाहुणे आले होते. या वाक्यातील नामे कोणत्या विभक्तीत आहेत? आन्सर 2. सप्तमी व प्रथमा. घरी हे नाम सप्तमी विभक्तीत आहे, ठिकाण दर्शवते, आणि पाहुणे हे नाम प्रथमा विभक्तीत आहे, कर्ता. 102. तू अधिक कडे या शब्दाला रूप कसे होईल? षष्ठीचा प्रत्यय लागल्यावर त्याचे. आन्सर 1. तुझ्याकडे. तू या सर्वनामाला षष्ठीचा प्रत्यय लागून तुझ्या हे रूप तयार होते, आणि कडे हा शब्दयोगी अव्यय लागून तुझ्याकडे हे रूप होईल. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check.
2. अपादान हा कोणत्या विभक्तीचा अर्थ आहे? आन्सर 2. पंचमी. अपादान वियोग किंवा दूर होणे हा पंचमी विभक्तीचा अर्थ आहे. AI responses may include mistakes. AI responses आन्सर 3. तुझ्याकडे. तू हे सर्वनाम आहे आणि त्याला कडे हा शब्दयोगी अव्यय पोस्टपोजिशन जोडायचा आहे. मराठी व्याकरणात सर्वनामांना शब्दयोगी अव्यय जोडताना सामान्यतः त्यांच्या रूपात बदल होतो, ज्याला सामान्य रूप अनफ्लेक्शनल स्टॅम्प म्हणतात. तू चे सामान्य रूप तुझ्या असे होते. त्यामुळे तू आणि कडे एकत्र येऊन तुझ्याकडे हे योग्य रूप तयार होते. पारंपरिक व्याकरणात नामांच्या क्रियापदांशी असणारा संबंध किती प्रकारचा असतो? आन्सर 1. 7. पारंपरिक मराठी व्याकरणात नाम किंवा सर्वनाम यांचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला कारक केस रिलेशन असे म्हणतात. हे संबंध मुख्यत्वे 7 प्रकारचे मानले जातात, जे खालीलप्रमाणे आहेत. 1. कर्ता. 2. कर्म. 3. करण. 4. संप्रदान. 5. अपादान. 6. संबंधक षष्ठी विभक्ती. 7. अधिकरण. 8. आणि संबोधन हा कारकात मोडत नाही, पण विभक्तीचा भाग आहे. Disclaimer: This information is for educational purpose. Step 8. Identify the correct cases and their suffixes. अ विभक्ती आणि ब प्रत्यय यांच्या योग्य जोड्या. ए द्वितीया ई स ला ना ते. बी षष्ठी आय चा ची से. सी चतुर्थी आय वी स ला ते. डी तृतीया ई उन हून. दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय 2 बी आय ही एकमेव बरोबर जोडी आहे. 96 सामासिक शब्द व समास. आन्सर 2 केवळ अ व ड बरोबर बी व क चूक. शब्द आणि समास यांच्या योग्य जोड्या. ए ईश्वरनिर्मित आय तृतीया तत्पुरुष ईश्वराने निर्मित. बी रोगमुक्त आयवी पंचमी तत्पुरुष रोगापासून मुक्त. सी वाघनख ई षष्ठी तत्पुरुष वाघाचे नख. डी पाणबुड्या ई सप्तमी तत्पुरुष पाण्यात बुड्या. दिलेल्या पर्यायांपैकी केवळ अ व ड या जोड्या बरोबर आहेत, तर बी व क या जोड्या चूक आहेत. सगळीकडे वेड्यांचा बाजार. आन्सर 2 2. या वाक्यातील सामान्य रूप झालेले शब्द वेड्या आणि बाजारा हे आहेत. वेड्या हे वेडा या शब्दाचे सामान्य रूप आहे आणि बाजारा हे बाजार या शब्दाचे सामान्य रूप आहे. 12 कंदील. आन्सर 1 कंदिला. कंदील या शब्दाचे सामान्य रूप कंदिला असे होते, जसे कंदिलाला किंवा कंदिलाने असे शब्द तयार करताना होते. 13 उंदीर. आन्सर 1 उंदिरा. उंदीर या शब्दाचे सामान्य रूप उंदिरा असे होते, जसे उंदिराला किंवा उंदिराने असे शब्द तयार करताना होते. 14 पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही? आन्सर 4 एकही नाही. या पर्यायामध्ये एकही नाही असा अर्थ अपेक्षित आहे.
परंतु दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडणे आवश्यक आहे. प्रश्नानुसार पूर्वार्ध, उत्तरार्ध, पूर्ण वाक्य यापैकी पूर्ण वाक्य किंवा पूर्ण वाक्य हे शब्द सामान्यतः सामान्य रूप न होणारे शब्द आहेत, परंतु पर्याय क्रमांक 4 निवडल्यास इतर तिन्ही शब्दांचे सामान्य रूप होते हे स्पष्ट होते. अ कारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप आ कारांत होते. या नियमात बसणारा शब्द निवडा. आन्सर 3. खांब. खांब हे अ कारांत पुल्लिंगी नाम आहे आणि त्याचे सामान्य रूप खांबा आ कारांत असे होते, जसे खांबाला. कोयता, आजोबा, विंचू हे शब्द वेगळ्या नियमात बसतात. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होताना दंततालव्याचा तालव्य होईल? आन्सर 3. जावई. जावई या शब्दाचे सामान्य रूप जावया असे होते, जिथे वचा उच्चार दंततालव्यावरून तालव्य होतो. 15 नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय जोडताना त्याच्या रूपात जो बदल करावा लागतो त्याला असे म्हणतात. आन्सर 4. सामान्य रूप. नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडण्यापूर्वी त्यांच्या मूळ रूपात जो बदल होतो त्यास सामान्य रूप असे म्हणतात. 16. विहीर शब्दाचे सामान्य रूप ओळखा. आन्सर 1. विहिरी. विहीर या शब्दाचे सामान्य रूप विहिरी असे होते, जसे विहिरीला किंवा विहिरीतून. 17. खालीलपैकी सत्य विधान ओळखा. आन्सर 2. एकाक्षरी शब्दाचे सामान्य रूप होत नाही. सामान्यतः आ किंवा ई सारख्या एकाक्षरी शब्दांचे सामान्य रूप होत नाही. खालील वाक्यातील सामान्य रूप ओळखा. जुईच्या वेलीला सुंदर फूल आले आहे. आन्सर 2. वेलीला. वेलीला या शब्दात वेल या नामाचे वेली असे सामान्य रूप झाले आहे आणि त्याला ला हा प्रत्यय जोडला आहे. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दातील नामाचे सामान्य रूप ओळखा. सशाला 4 पाय असतात. आन्सर 2. सशा. सशाला या शब्दात ससा या नामाचे सशा असे सामान्य रूप झाले आहे आणि त्याला ला हा प्रत्यय जोडला आहे. खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द ओळखा. आन्सर 3. फोटो. फोटो या शब्दाचे सामान्य रूप होत नाही, जसे फोटोला किंवा फोटोने असे शब्द तयार करताना मूळ रूपात बदल होत नाही. कुंकू या शब्दाचे सामान्य रूप खाली दिलेल्यापैकी कोणते ते सांगा. आन्सर 1. कुंकवा. कुंकू या शब्दाचे सामान्य रूप कुंकवा असे होते, जसे कुंकवाला किंवा कुंकवाने. कंसातील शब्दांचे सामान्य रूप निवडा. माझ्या अंगण एक वडाचे झाड आहे. आन्सर 3. अंगणाचे. अंगण या शब्दाचे सामान्य रूप अंगणा असे होते आणि अंगणाचे या शब्दात चे हा प्रत्यय जोडला आहे. कुत्रा या नामाचे सामान्य रूप काय होईल? आन्सर 1. कुत्र्या. कुत्रा या नामाचे सामान्य रूप कुत्र्या असे होते, जसे कुत्र्याला किंवा कुत्र्याने. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही? आन्सर 1. ससा. ससा या शब्दाचे सामान्य रूप सशा असे होते. वधू, भूत, पान या शब्दांची सामान्य रूपे अनुक्रमे वध्वे, भूता, पाना अशी होतात. 18. हिरवा या विशेषणास सामान्य रूपाचा झालेला विकार ओळखा. आन्सर 3. हिरव्या भाजीपाल्याकडे कोणाचेही लक्ष जाते. या पर्यायात हिरवा या विशेषणाचे हिरव्या असे सामान्य रूप झाले आहे. 19. पर्यायी उत्तरांतील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही? आन्सर 4. खरी. खरी हे विशेषण आहे आणि त्याचे सामान्य रूप होत नाही. भली, वेडी, लोकरी यांचे सामान्य रूप होते. 20. सामान्य रूपाच्या बाबतीत खालील विधाने लक्षात घ्या व अयोग्य पर्याय निवडा. आन्सर 2. सामान्य रूप म्हणजे मूळ रूपात झालेला विकार होय. सामान्य रूप म्हणजे मूळ रूपात झालेला बदल, विकार नाही. 21. तो गावाहून आला या वाक्यातील अंत्याक्षरयुक्त सामान्य रूप सांगा. आन्सर 1. गावा. गावाहून या शब्दात गाव या शब्दाचे गावा असे सामान्य रूप झाले आहे. AI responses may पुस्तक या शब्दाचे सामान्य रूप पुस्तका असे होते, जसे पुस्तकाला किंवा पुस्तकाचा. 23. सुंदर बीजी मोत्यांमुळे अधिकच खुलते वाक्यातील कोणत्या शब्दाचे सामान्य झाले आहे? आन्सर 2. मोत्यांमुळे. या वाक्यात मोती या नामाला मुळे हा शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी त्याचे मोत्या असे सामान्य रूप झाले आहे. 24. ओ कारांत नपुंसक लिंगी नामाचे सामान्य आ कारांत होते या नियमाला खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे? आन्सर 4. आयु आसवाने. आयु नपुंसकलिंगी ओ कारांत या शब्दाचे सामान्य रूप आसवा आ कारांत असे होते, जसे आसवाने.
25 सामान्य रूप असलेली शब्दजोडी ओळखा. आन्सर 1 अ बरोबर. नदी नदीला या जोडीमध्ये नदीचे सामान्य रूप नदीच राहते मूळ रूपात बदल न होता, तर इतर पर्यायांमध्ये सामान्य रूप चुकीचे दर्शविले आहे. 26 खालीलपैकी अचूक विधाने कोणती? आन्सर 4 दोन्ही बरोबर. अ एकाक्षरी शब्दाचे सामान्य रूप होत नाही आणि ब परकीय भाषेतील शब्दांचे सामान्य रूप केव्हा केव्हा होत नाही. ही दोन्ही विधाने अचूक आहेत. 27 पुढील विधाने वाचा व योग्य उत्तर लिहा. आन्सर 1 फक्त अचूक. अ अकारांत इकारांत व उकारांत विशेषणांचे सामान्य रूप होत नाही. हे विधान चूक आहे, कारण काही विशेषणांचे सामान्य रूप होते. ब ई कारांत नपुंसकलिंगी नामांचे सामान्य रूप आकारांत होते. हे बरोबर आहे. उदा. पाणी पाण्याचा. क अकारांत पुल्लिंगी नामांचे सामान्य रूप ई कारांत होते. हे बरोबर आहे. उदा. उंदीर उंदराला. 28 पुढील विधाने वाचा. आन्सर 2 ब व क बरोबर. अ इकारांत पुल्लिंगी नामांचे सामान्य रूप याकारांत होते. हे चूक आहे. ब ओ कारांत पुल्लिंगी नामांचे सामान्य रूप वाकारांत होते. हे बरोबर आहे. क ओकारांत पुल्लिंगी नामांचे सामान्य रूप ओकारांत राहते. हे बरोबर आहे. 29 मूळ शब्दातील अन्यस्वर हस्व असला तर सामान्य रूपाच्या वेळी तो होतो. आन्सर 1 हस्व होतो. मूळ शब्दातील अन्यस्वर सामान्य रूपाच्या वेळी हस्व होतो. 30 अनुरूप अनुसार मागील शब्दाचे सामान्य रूप होऊन घरात. आन्सर 4 अनुरूप. या प्रश्नातील अपूर्ण माहितीमुळे अचूक उत्तर देणे कठीण आहे, परंतु सामान्य रूपाचे नियम मराठी व्याकरणात महत्त्वाचे आहेत. 31 पैकी कोणत्या शब्दाचे सामान्य झाले आहे? आन्सर 2 मोती. मोती या शब्दाचे सामान्य रूप मोत्या असे होते. 32 खालील वाक्य वाचून योग्य पर्याय निवडा. आन्सर 4 सर्व बरोबर. अ एकाक्षरी शब्दाचे सामान्य रूप होत नाही. ब परकीय भाषेतील शब्दांचे सामान्य रूप केव्हा केव्हा होत नाही. क ग्राम किंवा देशवाचक विशेषणाचे केव्हा केव्हा सामान्य रूप होत नाही. ही सर्व विधाने बरोबर आहेत. 33 ओकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप. आन्सर 1 आ कारांत. ओकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप आ कारांत होते. उदा. दिवा दिव्याला. 34 एखाद्या शब्दाचे आकारांत सामान्य रूप होत असेल तर. आन्सर 4 तो शब्द कोणत्याही लिंगाचा असला तरी आ कारांतच पाहिजे. एखाद्या शब्दाचे आ कारांत सामान्य रूप होत असेल तर तो शब्द कोणत्याही लिंगाचा असला तरी आ कारांतच पाहिजे. उदा. दरवाजा दरवाजाला. 35 खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या नामांचे व विशेषणांचे सहसा सामान्य रूप होताना मूळ रूपात बदल होत नाहीत? आन्सर 2 बी व सी बरोबर. बी अकारांत इकारांत उकारांत विशेषणे आणि सी आ कारांत विशेषणे यांचे सामान्य रूप होताना सहसा मूळ रूपात बदल होत नाहीत. 36 इकारांत स्त्रीलिंगी ग्रामनामांचे सामान्य रूप कसे होते? आन्सर 1 आकारांत किंवा उकारांत. उकारांत कुलनामांचे सामान्य रूप होत नाही. हे बरोबर आहे. बी एकारांत नपुंसकलिंगी नामांचे सामान्य रूप होते. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. अकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप करताना सामान्यतः आ कारांत होते. उदा. देव राईट आरो देवा देवाला देवाचा. आन्सर 2 आकारांत. 39 नपुंसकलिंगी कारांत नामांचे सामान्य रूप. स्टेप 1 नपुंसकलिंगी कारांत नामांचे सामान्य रूप निश्चित करणे. नपुंसकलिंगी कारांत नामांचे सामान्य रूप करताना सामान्यतः या कारांत होते. उदा. लोणी राईट आरो लोण्या लोण्याला लोण्याचा. आन्सर 2 या कारांत होते. 40 लोणी लोण्याचा वास उन्हाळ्यात बंडावा देतो. गाळलेल्या शब्दाच्या जागी पुढीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? स्टेप 1 रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडणे. दिलेल्या वाक्यात लोणी या शब्दाचे सामान्य रूप लोण्यात झाले आहे. त्याचप्रमाणे कापूर या शब्दाचे सामान्य रूप कापर्या होईल. आन्सर 2 कापर्याचा. 41 पर्यायी उत्तरांतील गटाबाहेरचे असलेले विशेषणाचे सामान्य रूप होणारे विशेषण कोणते आहे? स्टेप 1 गटाबाहेरचे विशेषण ओळखणे. गरीब भला हुशार यांसारख्या गुणविशेषणांचे सामान्य रूप होत नाही. मात्र लोकरी हे नामसाधित विशेषण आहे, ज्याचे सामान्य रूप होते. उदा. लोकरीच्या. त्यामुळे लोकरी हे इतरांपेक्षा वेगळे आहे. आन्सर 3 लोकरी.
42 एक कारांत पुल्लिंगी नामाचे या कारांत सामान्य रूप कसे होते? पुढील उदाहरणांपैकी योग्य उत्तर ओळखा. स्टेप 1 एक कारांत पुल्लिंगी नामाचे योग्य उदाहरण निवडणे. केळे हे एक कारांत नपुंसकलिंगी नाम आहे, त्याचे सामान्य रूप केळ्या होते. कुत्रा हे आ कारांत पुल्लिंगी नाम आहे, त्याचे सामान्य रूप कुत्र्या होते. साने हे एक कारांत पुल्लिंगी नाम आहे, त्याचे सामान्य रूप सान्या होते. आन्सर 1 साने सान्या सान्यांनी. 43 पुढील विधाने वाचा. स्टेप 1 विधानांची सत्यता तपासणे. एक कारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप या कारांत होते. हे विधान बरोबर आहे. उदा फेटा रायटारो फेट्या. ब आ कारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एक कारांत होत नाही. हे विधान चूक आहे. उदा वीणा रायटारो विणे. आन्सर 3 फक्त अ बरोबर व ब चूक. 44 कोणत्या शब्दयोगी अव्ययाला विभक्ती प्रत्यय लागतो? स्टेप 1 विभक्ती प्रत्यय लागणारे शब्दयोगी अव्यय ओळखणे. जवळ पुढे मागे यांसारख्या काही शब्दयोगी अव्ययांना विभक्ती प्रत्यय लागतात. उदा जवळून पुढून मागून. जवळ पर्याय नसल्याने पुढे हा योग्य पर्याय आहे. आन्सर 2 पुढे. 45 आ कारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप आ कारांत होते, या नियमाला अपवाद आहे? स्टेप 1 आ कारांत पुल्लिंगी नामाच्या सामान्य रूपाचा अपवाद ओळखणे. भाऊ या आ कारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप भावा असे होते, जे आ कारांत होत नाही. हा एक अपवाद आहे. आन्सर 4 भाऊ. 46 सामान्य रूप होताना पुढीलपैकी कोणत्या शब्दाच्या रूपात विकृती होते? स्टेप 1 रूपविकृती होणारा शब्द ओळखणे. लिंबू या शब्दाचे सामान्य रूप लिंबा असे होते, ज्यात मूळ शब्दात बदल होतो रूपविकृती. इतर शब्दांच्या सामान्य रूपात असा बदल होत नाही. आन्सर 1 लिंबू. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. आन्सर 2 त्याने आपणहून गुन्हा कबूल केला. पुरुषवाचक सर्वनाम. या वाक्यात आपणहून हे आत्मवाचक सर्वनाम आहे, पुरुषवाचक सर्वनाम नाही. त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. इतर पर्याय योग्य आहेत. 3 योग्य पर्याय निवडा. आन्सर 4 काल तुमच्याकडे कोण आले होते? सामान्य सर्वनाम. कोण हे सर्वनाम येथे प्रश्न विचारण्यासाठी वापरलेले नसून अज्ञात व्यक्तीबद्दल माहिती देण्यासाठी वापरले आहे, म्हणून ते सामान्य सर्वनाम आहे. इतर पर्याय चुकीचे आहेत. 4 कोण ही गर्दी. कोणी बोलावलं या लोकांना? आपण नाही बुवा. वाक्यात अधोरेखित केलेल्या सर्वनामाचा योग्य गट ओळखा. आन्सर 2 प्रश्नार्थक अनिश्चित प्रथम पुरुषवाचक. 1 कोण हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. 2 कोणी हे अनिश्चित सर्वनाम आहे. आणि 3 आपण हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. 5 आपण स्वतः 2 शब्द बोला. आन्सर 3 आत्मवाचक सर्वनाम. या वाक्यात स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे, जे कर्त्याबद्दल अधिक माहिती देते. 6 रिकाम्या जागी कोणत्या प्रकारची सर्वनाम योग्य पर्याय ओळखा. आन्सर 1 आत्मवाचक संबंधी द्वितीय पुरुषवाचक. माझे आजोबा नेहमी म्हणायचे आपण आपले करावे, वाईट गोष्टींपासून दूर राहावे. जो करेल तो भरेल, तुझ्या कामावर लक्ष ठेव. आपण आपले आत्मवाचक सर्वनाम. जो तो संबंधी सर्वनाम. तुझ्या द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. 7 एक होता राजा. आन्सर 1 पुरुषवाचक प्रश्नार्थक आत्मवाचक सामान्य. तो पुरुषवाचक सर्वनाम. कोण प्रश्नार्थक सर्वनाम. स्वतःचं आत्मवाचक सर्वनाम. आणि कोणी सामान्य सर्वनाम. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy.
9 सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते? आन्सर 2 कोणी बक्षीस मिळवले? 10 आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य ओळखा. आन्सर 4 ती आपणहून आली. Identify the demonstrative pronoun from the following. Answer 3 हा. Explanation 1 दर्शक सर्वनामे demonstrative pronouns are used to point to objects that are near or far. Examples. एक हा हे दर्शक सर्वनाम आहे जे जवळच्या वस्तू किंवा व्यक्ती दर्शवण्यासाठी वापरले जाते. 2 मी हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. 3 कोण हे प्रश्नार्थक किंवा सामान्य अनिश्चित सर्वनाम असू शकते. आणि 4 आपण हे पुरुषवाचक किंवा आत्मवाचक सर्वनाम असू शकते. 9 सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते? आन्सर 3 कोणी यावे कोणी जावे. या वाक्यात कोणी हे प्रश्न विचारण्यासाठी आलेले नाही, त्यामुळे ते सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आहे. इतर वाक्यांत कोण किंवा कोणी प्रश्न विचारण्यासाठी वापरले गेले आहे. 10 आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य ओळखा. आन्सर 4 ती आपणहून आली. या वाक्यात आपणहून म्हणजे स्वतः या अर्थाने आले आहे, जे आत्मवाचक सर्वनाम आहे. इतर वाक्यांत आपण हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणून वापरले आहे. 11 निश्चित आत्मवाचक सर्वनाम कोणते? आन्सर 1 निज. निज म्हणजे स्वतः हे निश्चित आत्मवाचक सर्वनाम मानले जाते. आपण हे संदर्भानुसार पुरुषवाचक किंवा आत्मवाचक दोन्ही असू शकते. 12 दर्शक सर्वनाम असलेले वाक्य कोणते? आन्सर 1 ही बॅग माझी आहे. या वाक्यात ही हे सर्वनाम बॅग दर्शवते, म्हणून ते दर्शक सर्वनाम आहे. इतर वाक्यांत ही हे विशेषण म्हणून आले आहे. 13 संबंधी सर्वनामाचे वाक्य कोणते? आन्सर 1 जो करतो तो बोलतो. या वाक्यात जो आणि तो ही संबंधी सर्वनामे आहेत, जी एकमेकांशी संबंध दर्शवतात. 14 कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरले आहे? आन्सर 2 आपण आत यावे. या वाक्यात आपण हे ज्याच्याशी बोलत आहोत त्या व्यक्तीसाठी द्वितीय पुरुष आदरार्थी वापरले आहे. 15 प्रधानमंत्री स्वतः जातीने या समारंभाला हजर राहतील. आन्सर 4 आत्मवाचक सर्वनाम. स्वतः हे सर्वनाम प्रधानमंत्री नामाबद्दल अधिक माहिती देते, जे आत्मवाचक सर्वनाम आहे. 16 तुम्ही सर्वजण इथेच थांबा. आन्सर 2 सर्वनाम. तुम्ही हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. 17 पुढील शब्दांतील सर्वनाम ओळखा. आन्सर 2 ते. ते हे पुरुषवाचक किंवा दर्शक सर्वनाम आहे. इतर शब्द नाम क्रियाविशेषण आहेत. 18 टेबलावरील ती माझी वही आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. आन्सर 4 दर्शक सर्वनाम. ती हे सर्वनाम वही दर्शवण्यासाठी वापरले आहे, म्हणून ते दर्शक सर्वनाम आहे. 19 आपण हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? आन्सर 1 सर्वनाम. आपण हे एक सर्वनाम आहे, जे पुरुषवाचक किंवा आत्मवाचक म्हणून वापरले जाते. 20 खालील शब्दांपैकी दर्शक सर्वनाम कोणते? आन्सर 3 तो. तो हे दूरची वस्तू किंवा व्यक्ती दर्शवण्यासाठी वापरले जाणारे दर्शक सर्वनाम आहे. 21 खालील वाक्यातील संबंधी सर्वनाम ओळखा. आन्सर 2 जे पेरावे ते उगवते. जे आणि ते ही संबंधी सर्वनामे आहेत, जी एकमेकांशी संबंध दर्शवतात. AI responses may include mistakes.
Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी दर्शक सर्वनाम वापरले जाते. उदा. हा, ही, हे, तो, ती, ते. 9. सामान्य दोन दोन ही चला आन्सर 4. आपण घरी जाऊ. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. Explanation. The question asks to identify the incorrect match between a sentence and the type of pronoun. आन्सर 1. तू, आपण. 1. मी, आम्ही, आपण, स्वतः ही प्रथम पुरुषवाचक सर्वनामे आहेत, तर तू, तुम्ही, आपण, स्वतः ही द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे आहेत. 2. ती, हा ही दर्शक सर्वनामे आहेत. 3. स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे. आणि 4. कोण हे प्रश्नार्थक किंवा सामान्य अनिश्चित सर्वनाम असू शकते. 23. खालीलपैकी एक सर्वनाम लिंग वचन भेदानुसार बदलत नाही, ते कोणते? आन्सर 1. मी. मराठीत तो, ती, ते लिंगानुसार बदलणारी आणि हा, ही, हे लिंगानुसार बदलणारी अशी काही सर्वनामे लिंगानुसार बदलतात. मी हे सर्वनाम लिंगानुसार बदलत नाही. 24. गरजेल तो करील काय या वाक्याचे संबंधी सर्वनाम अध्याहृत ओळखा. आन्सर 3. जो. जो, जी, जे, ज्या ही संबंधी सर्वनामे आहेत. या वाक्यातील तो या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणारे अध्याहृत लपलेले संबंधी सर्वनाम जो हे आहे. जो गरजेल तो करील काय. 25. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? आन्सर 4. दर्शक. हा, ही, हे आणि तो, ती, ते यांसारखी सर्वनामे जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी वापरली जातात, म्हणून ती दर्शक सर्वनामे आहेत. 26. पुढील शब्दाची अचूक जात ओळखा. मी. आन्सर 1. प्रथम पुरुषी सर्वनाम. बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना मी हे सर्वनाम वापरतो, म्हणून ते प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. 27. खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. हा माझा वर्गबंधू आहे. आन्सर 1. दर्शक सर्वनाम. या वाक्यात हा हे सर्वनाम जवळच्या व्यक्तीकडे वस्तूकडे निर्देश करण्यासाठी वापरले आहे, म्हणून ते दर्शक सर्वनाम आहे. 28. खाली दिलेल्या कोणत्या पर्यायी उत्तरात आत्मवाचक सर्वनाम असणारे वाक्य आहे? आन्सर 2. मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू तो स्वतः असतो. स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे. या वाक्यात स्वतःचा वापर आत्मवाचक सर्वनाम म्हणून केला आहे. 29. खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. आपण गरिबांना मदत करावी. आन्सर 2. आपण. या वाक्यात आपण हे सर्वनाम आहे. 30. सर्वनामाचा योग्य प्रकार ओळखा. स्वतः. आन्सर 2. आत्मवाचक सर्वनाम. स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम म्हणून वापरले जाते. 31. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती? आन्सर 3. 3. मराठीत तो, ती, ते ही 3 सर्वनामे लिंगानुसार बदलतात. 32. आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते सर्वनाम असते. आन्सर
4 आत्मवाचक. जेव्हा आपण या शब्दाचा अर्थ स्वतः असा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते. 33 सर्वनामांचे मुख्य प्रकार किती? आन्सर 2, 6. मराठीत सर्वनामांचे मुख्य 6 मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे 3 आहेत. तो, ती, ते, हा, ही, हे आणि जो, जी, जे. 32 आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते सर्वनाम असते. आन्सर 4 आत्मवाचक. जेव्हा आपण या सर्वनामाचा अर्थ स्वतः असा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते. 33 सर्वनामांचे मुख्य प्रकार किती? आन्सर 2, 6. सर्वनामांचे मुख्यत्वे 6 प्रकार मानले जातात. पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, सामान्य, अनिश्चित आणि आत्मवाचक सर्वनाम. 34 स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. आन्सर 3 आत्मवाचक सर्वनाम. या वाक्यात स्वतः हे सर्वनाम स्वतःबद्दल माहिती सांगत असल्याने ते आत्मवाचक सर्वनाम आहे. AI रिस्पॉन्स आन्सर 3 मी, तू, तो आणि हा ही सर्वनामे वचनानुसार बदलतात. 1 मराठीत तो, हा आणि जो ही सर्वनामे लिंगानुसार बदलतात. उदा. तो, ती, ते. 2 मी, तू, तो, हा ही सर्वनामे वचनानुसार बदलतात. उदा. मी पेक्षा जास्त आम्ही, तू पेक्षा जास्त तुम्ही, तो पेक्षा जास्त ते, हा पेक्षा जास्त हे. आणि 3 विधान 1, 2 आणि 4 मधील माहिती अपूर्ण किंवा चुकीची आहे. 36 सर्वनामांना असे म्हणतात. आन्सर 4 प्रतिनामे. नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्या जागी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम किंवा प्रतिनाम असे म्हणतात. 37 सर्वनामांना प्रतिनामे म्हणतात कारण. आन्सर 1 त्यांचा वापर सर्व प्रकारच्या नामांसाठी होतो. सर्वनामे ही विशिष्ट नामांसाठी वापरली जात नाहीत तर ती कोणत्याही नामाच्या जागी वापरली जाऊ शकतात म्हणून त्यांना सर्वनाम सर्वांसाठी नाम म्हणतात. 38 प्रश्नार्थक सर्वनामे. आन्सर 2 प्रश्नार्थक सर्वनामे. जेव्हा कोण व काय या शब्दांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केला जातो तेव्हा ती प्रश्नार्थक सर्वनामे असतात. 39 सामान्य अनिश्चित सर्वनामे. आन्सर 3 अनिश्चित सर्वनामे सामान्य. जेव्हा कोण व काय या शब्दांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी न करता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चित समजत नाही तेव्हा ती सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे असतात. 40 पत्रात वापरले जाणारे सर्वनाम. आन्सर 4 द्वितीय पुरुषवाचक. ज्याला उद्देशून पत्र लिहिले आहे त्या व्यक्तीसाठी तू किंवा तुम्ही द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे वापरले जाते. 41 अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. आन्सर 2 आत्मवाचक. आपणाहून या शब्दाचा अर्थ स्वतःहून असा होतो. जेव्हा आपण किंवा स्वतः हे शब्द स्वतःबद्दल वापरले जातात तेव्हा ती आत्मवाचक सर्वनामे असतात. 42 अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा.
आन्सर 4 आत्मवाचक. या वाक्यात आपण हे सर्वनाम स्वतः समाजातील व्यक्तींबद्दल स्वतःबद्दल वापरले आहे म्हणून ते आत्मवाचक सर्वनाम आहे. 43 सर्वनाम ओळखा. आन्सर 1 मी. मी हे वाक्यातील प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. 44 सर्वनाम ओळखा. आन्सर 3 कोण. या वाक्यात कोण या शब्दाने प्रश्न विचारला आहे आणि तो नामाच्या जागी आला आहे म्हणून ते सर्वनाम आहे. 45 संबंधी सर्वनामे. आन्सर 2 संबंधी. जो जी जे ही संबंधी सर्वनामे आहेत कारण ती वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामांशी संबंध दर्शवतात. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. आन्सर 3 संबंधी सर्वनाम. जो हे सर्वनाम वाक्यात संबंध दाखवण्यासाठी वापरले जाते म्हणून ते संबंधी सर्वनाम आहे. 47 मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील अधोरेखित शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे. आन्सर 4 आत्मवाचक. स्वतः हे सर्वनाम वाक्यातील कर्त्याबद्दल अधिक माहिती देते आणि स्वतःचा संदर्भ देते म्हणून ते आत्मवाचक सर्वनाम आहे. 48 अधोरेखित शब्दाची जात ओळखा. कुठे आहे तो भामटा. तो बघा पळाला. आन्सर 1 दर्शक सर्वनाम. तो हे सर्वनाम वाक्यात विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तू दाखवण्यासाठी वापरले गेले आहे म्हणून ते दर्शक सर्वनाम आहे. 49 आम्हा मुलांना कोण विचारतो. वरील वाक्यातील अधोरेखित शब्दाची अचूक शब्दजात सांगा. आन्सर 3 सार्वनामिक विशेषण. आम्हा हा शब्द मुलांना या नामाबद्दल अधिक माहिती देतो आणि ते एक सर्वनाम असल्याने ते सार्वनामिक विशेषण म्हणून कार्य करते. 50 आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा. आन्सर 3 पुरुषवाचक सर्वनाम. आम्ही हे बोलणाऱ्या व्यक्ती किंवा व्यक्तींच्या गटासाठी वापरले जाणारे सर्वनाम आहे म्हणून ते पुरुषवाचक सर्वनाम आहे. 51 खालील वाक्यात कोणत्या प्रकारच्या सर्वनामाचा वापर केला आहे. आम्ही समजलो तुमच्या मनात काय आहे ते. आन्सर 2 पुरुषवाचक सर्वनाम. आम्ही आणि तुमच्या ही दोन्ही सर्वनामे अनुक्रमे बोलणाऱ्या आणि ऐकणाऱ्या व्यक्तींसाठी वापरली गेली आहेत म्हणून ती पुरुषवाचक सर्वनामे आहेत. 52 कोणी यावे कोणी जावे हे विधान सर्वनामाच्या कोणत्या प्रकारात येते. आन्सर 3 सामान्य. या वाक्यात कोणी हे सर्वनाम प्रश्न विचारण्यासाठी वापरले गेले नसून ते कोणाबद्दल आले आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही म्हणून ते सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आहे. 53 सर्वनामे व त्यांचा प्रकार यांच्या योग्य जोड्या लावा. आन्सर 1 अ 2 ब 1 त 4 ड 3. 1 अ मी शिक्षक आहे 2 पुरुषवाचक. 2 ब कोण आहे तिकडे 1 प्रश्नार्थक. 3 क कोण ही गर्दी 4 अनिश्चित किंवा सामान्य. आणि 4 ड जे चकाकते ते सर्व सोने नसते 3 संबंधी. 54 ज्याला कर नाही त्याला डर कशाला. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार सांगा. आन्सर 2 संबंधी सर्वनाम.
ज्याला हे सर्वनाम वाक्यातील पुढील भागाशी संबंध जोडते म्हणून ते संबंधी सर्वनाम आहे. 55. हा, ही, हे सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत? आन्सर 3. दर्शक सर्वनामे. हा, ही, हे, ही सर्वनामे जवळच्या वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी वापरली जातात म्हणून ती दर्शक सर्वनामे आहेत. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. आन्सर 2. कोणी बेऊन गेले का? एक्सप्लेनेशन. या प्रश्नाचे उत्तर 2 आहे, कारण या वाक्यात कोणी हे सर्वनाम प्रश्न विचारण्याच्या उद्देशाने वापरले गेले आहे. इतर पर्यायांमध्ये सर्वनामे प्रश्न विचारण्यासाठी वापरलेली नाहीत. 58. लोकांनी आपणहून श्रमदान केले. आन्सर 2. आत्मवाचक सर्वनाम. एक्सप्लेनेशन. आपणहून, स्वतःहून हे आत्मवाचक सर्वनाम आहे, कारण ते कर्त्याबद्दल अधिक माहिती देते आणि कर्त्याने ती क्रिया स्वतः केली हे दर्शवते. 59. कोणी कोणी असे म्हणतात हे मात्र खरे. आन्सर 1. अनिश्चित सर्वनाम. एक्सप्लेनेशन. या वाक्यात कोणी कोणी हे सर्वनाम अनिश्चित आहे, कारण ते कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचा निश्चित बोध करून देत नाही. 60. जोड्या जुळवा. आन्सर 3 2 3 4 1. एक्सप्लेनेशन. योग्य जोड्या खालीलप्रमाणे आहेत. 1. अ. दर्शक सर्वनामे 2. जवळच्या व लांबचा प्राणी वा पदार्थ दाखवतात. 2. ब. प्रश्नार्थक सर्वनामे 3. प्रश्न विचारण्याच्या कामी येतात. 3. क. अनुसंबंधी सर्वनामे 4. एकाच वाक्यात 2 नामांना जोडून येतात. आणि 4. ड. अनिश्चित सर्वनामे 1. कोणत्याही नामाचा वा पदार्थाचा बोध होत नाही. 64. ज्याच्या हाती ससा तो पारधी. आन्सर 1. संबंधी. एक्सप्लेनेशन. या वाक्यात ज्याच्या आणि तो ही संबंधी सर्वनामे आहेत, जी एकमेकांशी संबंध दर्शवतात. 65. वाक्यात सर्वनामाचा वापर अशावेळी केला जातो. आन्सर 3. फक्त ब बरोबर. एक्सप्लेनेशन. सर्वनामाचा वापर प्रामुख्याने नामाच्या ऐवजी केला जातो, ज्यामुळे नामाची पुनरावृत्ती टाळता येते आणि भाषेला सौंदर्य प्राप्त होते. 66. पुढीलपैकी आत्मवाचक सर्वनाम नसलेले वाक्य कोणते? एक्सप्लेनेशन. पर्याय 2 वगळता इतर सर्व वाक्यांमध्ये स्वतः किंवा आपण ही आत्मवाचक सर्वनामे आहेत. पर्याय 2 मध्ये कोणी, कोणाम हे अनिश्चित सर्वनाम आहे. 67. पाऊस पडत असेल तर आपण काही नाटकाला येणार नाही. आन्सर 1. प्रथम पुरुषवाचक. एक्सप्लेनेशन. या वाक्यातील आपण हे सर्वनाम प्रथम पुरुषवाचक म्हणून वापरले आहे, कारण ते बोलणाऱ्या व्यक्तीबद्दल मी, आम्ही संदर्भ देते. 68. पुढीलपैकी सर्वनामोत्पन्न सर्वनामे कोणती? आन्सर 4. अ, ब, क सर्व बरोबर. एक्सप्लेनेशन. हा, जो आणि तो या मूळ सर्वनामांपासून असा, असला, इतका, जसा, जितका, तसा, तसला, तेवढा यांसारखी सर्वनामोत्पन्न विशेषणे तयार होतात. 69. मराठीतील मूळ सर्वनामांपैकी लिंग व वचनाप्रमाणे बदलणाऱ्या सर्वनामांचा गट ओळखा. आन्सर 1. फक्त अ बरोबर. एक्सप्लेनेशन. मी, तू, तो, हा, जो या सर्वनामांमध्ये लिंग आणि वचनानुसार बदल होतो. कोण, काय, आपण, स्वतः यांमध्ये बदल होत नाही. AI responses may include ही. एक्सप्लेनेशन. विधान अ बरोबर आहे कारण आन्सर 4. अ व ब दोन्ही मध्येही ही. एक्सप्लेनेशन. विधान अ बरोबर आहे कारण सर्वनामांना स्वतःचे लिंग किंवा वचन नसते. विधान ब देखील बरोबर आहे कारण सर्वनामाचे लिंग किंवा वचन ज्या नामासाठी वापरले जाते त्यानुसार बदलते. 72. जोड्या जुळवा. आन्सर 1. 3 1 4 2. एक्सप्लेनेशन. 1. अ. आपण अचानक कसे आला? राईट ॲरो. 3. आदरार्थी सर्वनाम. येथे आपण हे आदरार्थी द्वितीय पुरुषी सर्वनाम आहे. 2.
ब. जो प्रश्न तू म्हणालास तो राईट ॲरो 1 संबंधी सर्वनाम, जो हे संबंधी सर्वनाम आहे. 3. क. आपण आमचे पाहुणे आहात, राईट ॲरो 4 द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, येथे आपण हे समोरच्या व्यक्तीसाठी वापरले आहे. आणि 4. ड. हा मुलगा कोठे हरवला, राईट ॲरो 2 दर्शक सर्वनाम, हा हे दर्शक सर्वनाम आहे. 73. जो विकारी शब्द विशिष्ट अर्थाचा द्योतक नसून ज्यास पूर्वापार संबंधाने सर्व प्रकारच्या द्वितीय नामाचा अर्थ येऊ शकतो त्यास म्हणतात. आन्सर 2 सर्वनाम. एक्सप्लेनेशन. दिलेली व्याख्या सर्वनामाची आहे जो नामाच्या जागी वापरला जाणारा विकारी शब्द आहे. 74. खालीलपैकी सर्वनामाचे विशेष कोणते? आन्सर 4 फक्त ड बरोबर. एक्सप्लेनेशन. 1. अ आणि ब चुकीचे आहेत कारण सर्वनामे एकवचनी व अनेकवचनी दोन्ही प्रकारची असतात. 2. क चुकीचे आहे कारण नामाचा वापर सर्वनामाच्या आधी होतो. आणि 3. ड बरोबर आहे कारण सर्वनामांना स्वतःची वेगळी लिंग वचन अशी ओळख नसते. 75. पुढीलपैकी कोणत्या वाक्यात दर्शक सर्वनाम आहे? आन्सर 1 फक्त अ बरोबर. एक्सप्लेनेशन. अ हे मी तुला काल सांगितले ते पुस्तक, या वाक्यात हे आणि ते ही दर्शक सर्वनामे आहेत. ब. येयाती वाच ते फार वाचनीय पुस्तक आहे, या वाक्यात ते हे देखील दर्शक सर्वनाम आहे. 76. खालीलपैकी कोणते उदाहरण दर्शक सर्वनामाचे आहे? आन्सर 4 सर्व पर्याय बरोबर. एक्सप्लेनेशन. अ ती दूरची गोष्ट आहे, ब तो कथा सूर्यास्त, क हे बथक आणि ड तो चोर. या सर्व वाक्यांमध्ये ती, तो, हे यांसारखे शब्द वस्तू किंवा व्यक्ती दर्शवण्यासाठी वापरले आहेत, म्हणून ते दर्शक सर्वनामे आहेत. 77. मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे. वाक्यातील तुम्ही हे सर्वनाम आहे. आन्सर 2 द्वितीय पुरुषी अनेकवचन. एक्सप्लेनेशन. तुम्ही हा शब्द समोर असलेल्या अनेक मुलांसाठी वापरला आहे म्हणून ते द्वितीय पुरुषी अनेकवचन आहे. 78. तुम्ही स्वतःला काय समजता? यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता? आन्सर 1 पुरुषवाचक व आत्मवाचक. एक्सप्लेनेशन. स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे आणि तुम्ही हे पुरुषवाचक सर्वनाम आहे. 79. मी देवळात गेलो तेव्हा आपण इकडे घरी आलात का? या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार सांगून विभक्ती व वचन ओळखा. आन्सर 2 प्रकार दर्शक, विभक्ती प्रथमा वचन एकवचन. एक्सप्लेनेशन. या वाक्यातील आपण हे सर्वनाम दर्शक सर्वनाम प्रकारातील आहे. 80. मी स्वतः ते काम करण्याचे ठरविले, या विचारातील स्वतः हे शब्दरूप कोणत्या सर्वनामाचे उदाहरण आहे? आन्सर 3 क फक्त बरोबर बाकी सर्व चूक. एक्सप्लेनेशन. स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे. 81. प्रश्न विचारणे हे प्रश्नार्थक सर्वनामाचे प्रमुख लक्षण आहे, पण जेथे जेथे प्रश्नार्थक सर्वनाम असेल तेथे तेथे प्रश्नार्थक वाक्य रचना असेलच असे नाही. आन्सर 3 हे संपूर्ण विधान बरोबर आहे. एक्सप्लेनेशन. हे विधान बरोबर आहे कारण प्रश्नार्थक सर्वनाम वापरले तरीही कधीकधी वाक्य प्रश्नार्थक नसते. उदा. तुम्ही काय हवे ते घ्या. 82. ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतात ती सर्वनामे म्हणजे? आन्सर 2 द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे. एक्सप्लेनेशन. ज्या व्यक्तीशी बोलत आहोत त्या व्यक्तीसाठी तू, तुम्ही, आपण यांसारखी द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे वापरली जातात. AI responses may include mistakes. आन्सर 4 सर्व पुरुषवाचक सर्वनाम. द वर्ड आपण इन द सेंटेन्स, त्याने मला आन्सर 2 9. मराठी भाषेत एकूण 9 मूळ सर्वनामे आहेत. मी, तू, तो,
ती, ते, हा, ही, हे, जो, जी, जे, कोण, काय, आपण आणि स्वतः. 94. एकाच वाक्यातील दोन उपवाक्यांना एकत्र जोडणारी व एकाच नामाचा निर्देश करणारी परस्परांशी संबंधित अशी जी दोन सर्वनामे असतात त्यांना काय म्हणतात? आन्सर. 1. संबंधी सर्वनाम. दोन उपवाक्यांना जोडणारी आणि परस्परांशी संबंधित असणारी सर्वनामे जसे जो, तो, ज्याला, त्याला यांना संबंधी सर्वनामे म्हणतात. 95. खालील वाक्य वाचा. आन्सर. 4. वरील सर्व बरोबर. 1. सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम उदा. कोण ही गर्दी हे प्रश्न विचारण्यासाठी येत नाही. 2. संस्कृतमध्ये सर्वनाम ही स्वतंत्र शब्दजाती नाही. 3. सर्वनाम नामाबद्दल विशेष माहिती सांगते. आणि 4. नामाची पुनरुक्ती टाळण्यासाठी योजलेला विकारी शब्द म्हणजे सर्वनाम होय. वरील सर्व विधाने बरोबर आहेत. 96. पुढील विधाने पहा. आन्सर. 3. फक्त क. 1. मराठीमध्ये एकूण 9 सर्वनामे आहेत. 2. 3 सर्वनामे वचनानुसार बदलतात. मी पेक्षा जास्त आम्ही, तू पेक्षा जास्त तुम्ही, तो पेक्षा जास्त ते. आणि 3. 5 सर्वनामे लिंगानुसार बदलतात. तो पेक्षा जास्त ती, हा पेक्षा जास्त ही, जो पेक्षा जास्त जी, कोण, काय. अयोग्य विधाने आणि क आहेत. कारण आणि क मधील माहिती 9 सर्वनामे लिंगानुसार बदलणारी 5 बरोबर आहे. प्रश्न अयोग्य विधाने विचारत असल्याने पर्याय 3 निवडला आहे. 97. वरील वाक्यातील अधोरेखित सर्वनामे अनुक्रमे कोणासंबंधी आली आहेत? आन्सर. 1. नामासंबंधी. दोन्ही वाक्यांतील अधोरेखित सर्वनामे तो आणि ते अनुक्रमे झाडांचा रंग आणि कोकिळा या नामांबद्दल आली आहेत. 98. मी, तू, तो, हा इत्यादी कोणती सर्वनामे आहेत? मी बोलणारा, तू ज्यांच्याशी बोलत आहोत तो आणि हा ज्यांच्याबद्दल बोलत आहोत ही सर्व पुरुषवाचक सर्वनामांची उदाहरणे आहेत. पुरुषवाचक सर्वनामे 3 प्रकारची असतात. प्रथम पुरुषवाचक बोलणारा, द्वितीय पुरुषवाचक ऐकणारा आणि तृतीय पुरुषवाचक दोघांव्यतिरिक्त इतर. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate. अचूक पर्याय निवडा. आन्सर. 4. आन्सर. अनिश्चितार्थक सर्वनाम. या वाक्यात काय हे सर्वनाम प्रश्न विचारण्यासाठी वापरलेले नाही तर ते अनिश्चितता दर्शवते. काय बोलायचे असेल म्हणजे जे काही बोलायचे असेल असा अर्थ होतो, त्यामुळे ते अनिश्चितार्थक सर्वनाम आहे. 10. कुणी काही म्हणा, कुणी काही म्हणा. हा सर्वनामाचा कोणता प्रकार आहे? आन्सर. 4. अनिश्चित सर्वनाम. कुणी आणि काही ही दोन्ही सर्वनामे विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तू दर्शवत नाहीत तर ती अनिश्चितता व्यक्त करतात. त्यामुळे हा अनिश्चित सर्वनामाचा प्रकार आहे. AI responses may include mistakes. Answers. Explanation. 1.
1. माझे घर खानदेशात आहे मधील खानदेशात हे नामसाधित विशेषण आहे, परंतु पर्याय धातुसाधित विशेषण चुकीचा आहे. 2. बिकट वाट वहिवाट नसावी मधील बिकट हे गुणविशेषण आहे. 3. गाडीच्या डब्यात पेटती काडी हातात धरू नये मधील पेटती हे धातुसाधित विशेषण आहे, परंतु पर्याय धातुसाधित विशेषण बरोबर आहे. आणि 4. मला ऐतिहासिक पुस्तके वाचायला आवडतात मधील ऐतिहासिक हे नामसाधित विशेषण आहे. 2. योग्य पर्याय निवडा. आन्सर 4 सर्व बरोबर. एक्सप्लेनेशन. 1. विशेषण नामाची व्याप्ती मर्यादित करते हे विधान बरोबर आहे. 2. विशेषण नामाबद्दल अधिक माहिती सांगते हे विधान बरोबर आहे. 3. विशेषण अविकारी नसते कारण लिंग वचन बदलल्यास विशेषणात बदल होतो. आणि 4. विशेषण नामाप्रमाणे वापरता येत नाही हे विधान बरोबर आहे. 3. योग्य पर्याय निवडा. आन्सर 3 दोन्ही बरोबर. एक्सप्लेनेशन. नामे सर्वनामे धातुसाधिते यांचा विशेषणाप्रमाणे वापर होतो हे विधान बरोबर आहे. विशेषणे नामापूर्वी तसेच नामानंतर सुद्धा वापरता येतात हे विधान बरोबर आहे. 4. योग्य जोड्या जुळवा. आन्सर 3 2 1 3 4. एक्सप्लेनेशन. 1. जवळचा मार्ग अव्ययसाधित विशेषण. 2. उसरी मुले गुणविशेषण. 3. पुणेरी फेटा नामसाधित विशेषण. आणि 4. पहिला क्रमांक संख्या विशेषण. 5. हा चौपदरी रस्ता आहे. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आन्सर 2 विशेषण. एक्सप्लेनेशन. चौपदरी हा शब्द रस्त्याबद्दल अधिक माहिती सांगतो म्हणून तो विशेषण आहे. 6. रस्त्याच्या बाजूने काही मुले चालली होती या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या बाबतीत पुढील कोणते विधान बरोबर आहे. आन्सर 4 हे अनिश्चितवाचक संख्या विशेषण आहे. एक्सप्लेनेशन. काही हा शब्द मुलांच्या संख्येबद्दल निश्चित माहिती देत नाही म्हणून ते अनिश्चित संख्या विशेषण आहे. 7. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. पुरामुळे लोकांचे अंडरस्कोर 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 नुकसान झाले. आन्सर 3 अफाट. एक्सप्लेनेशन. अफाट म्हणजे खूप जास्त किंवा अपरिमित. पुरामुळे लोकांचे अफाट नुकसान झाले हे योग्य आहे. 8. वर पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत असतो. अधोरेखित शब्दाची जात सांगा. आन्सर 1 नाम. एक्सप्लेनेशन. या वाक्यात वर हा शब्द नाम म्हणून वापरला आहे. 9. दुहेरी हा शब्द संख्या विशेषणाच्या कोणत्या पोटप्रकारातील आहे. आन्सर 3 आवृत्तीवाचक. एक्सप्लेनेशन. दुहेरी हा शब्द आवृत्ती दर्शवतो म्हणून तो आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे. 10. खालील अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा. वरचा सजला. आन्सर 4 अव्ययसाधित विशेषण. एक्सप्लेनेशन. वरचा हा शब्द वर या अव्ययापासून बनला आहे म्हणून तो अव्ययसाधित विशेषण आहे. 11. खालील शब्दांतील गुणविशेषण कोणते. आन्सर 1 कडू कारले. एक्सप्लेनेशन. कडू हा शब्द कारल्याचा गुणधर्म सांगतो म्हणून ते गुणविशेषण आहे. 12. खालील शब्दातील सार्वनामिक विशेषण कोणते. आन्सर 3 तो कावळा. एक्सप्लेनेशन. तो हे सर्वनाम कावळ्यापूर्वी येऊन विशेषणाचे कार्य करते म्हणून ते सार्वनामिक विशेषण आहे. 13. खालील शब्दांतील धातुसाधित विशेषण कोणते. आन्सर 4 पडका किल्ला. एक्सप्लेनेशन. पडका हा शब्द पडणे या धातूपासून बनला आहे म्हणून ते धातुसाधित विशेषण आहे. 14. खालील नामसाधित विशेषण कोणते. आन्सर 1 दयाळू माणूस. एक्सप्लेनेशन. दयाळू हा शब्द दया या नामापासून बनला आहे म्हणून ते नामसाधित विशेषण आहे. 15. जत्रेला पुष्कळ लोक आले होते. आन्सर 2 अनिश्चित. एक्सप्लेनेशन. पुष्कळ हा शब्द लोकांच्या निश्चित संख्येबद्दल माहिती देत नाही म्हणून ते अनिश्चित संख्या विशेषण आहे. 16. गोपीचा धावण्यात दुसरा क्रमांक आला. आन्सर 3 क्रमवाचक. एक्सप्लेनेशन. दुसरा हा शब्द क्रम दर्शवतो म्हणून ते क्रमवाचक संख्या विशेषण आहे. 17. सर्व मुलांचे 5-5चे गट केले. आन्सर 3 पृथकत्ववाचक. एक्सप्लेनेशन. 5-5चे हा शब्द वेगळे गट दर्शवतो म्हणून ते पृथकत्ववाचक संख्या विशेषण आहे. 18. आम्ही 5 भावंडे औरंगाबादेत शिकलो. आन्सर 1 साकलेवाचक. एक्सप्लेनेशन. 5 हा शब्द संपूर्ण भावंडांचा समूह दर्शवतो म्हणून ते साकलेवाचक संख्या विशेषण आहे. 19. त्याने सर्व लाडू फस्त केले.
आन्सर 2. अनिश्चित. एक्सप्लेनेशन. सर्व हा शब्द लाडूंच्या निश्चित संख्येबद्दल माहिती देत नाही, म्हणून ते अनिश्चित संख्या विशेषण आहे. 20. खालीलपैकी सार्वनामिक विशेषण कोणते? आन्सर 1. सर्व फुले. एक्सप्लेनेशन. सर्व हे सर्वनाम फुलांपूर्वी येऊन विशेषणाचे कार्य करते, म्हणून ते सार्वनामिक विशेषण आहे. AI responses may include mistake. आन्सर 3. सार्वनामिक विशेषण. असला हे सर्वनाम आहे, परंतु जेव्हा त्याचा वापर नामापूर्वी उदा. नवरा विशेष माहिती देण्यासाठी केला जातो तेव्हा ते सार्वनामिक विशेषण बनते. 22. अवण या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा. आन्सर 2. आवणी. 23. पुढील शब्दांतील विशेषण कोणते? आन्सर 1. सदाचारी. सदाचारी मीनिंग वर्च्युअस हा शब्द व्यक्तीच्या गुणाचे वर्णन करतो, त्यामुळे ते विशेषण आहे. 24. खालीलपैकी विशेषण ओळखा. आन्सर 1. बगाळ. बगाळ मीनिंग ह्यूज वास्ट हा शब्द आकार किंवा गुणधर्म दर्शवतो, त्यामुळे ते विशेषण आहे. 25. खालीलपैकी अपूर्णांक वाचक संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते? आन्सर 3. पाव कप. पाव मीनिंग क्वार्टर हा अपूर्णांक दर्शवणारा शब्द आहे, जो कप या नामाबद्दल माहिती सांगतो. 26. पुढील शब्दापासून विशेषण तयार करा. शाखा. आन्सर 3. शास्त्रीय. शाखा मीनिंग ब्रांच या नामापासून शास्त्रीय मीनिंग सायंटिफिक स्कॉलरली हे विशेषण तयार होते. 27. नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दजातीस कोणते नाव आहे? आन्सर 3. विशेषण. विशेषण हे नामाबद्दल विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करते. 28. पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा. आन्सर 3. दयावंत. दयावंत मीनिंग मर्सिफुल हा शब्द व्यक्तीमधील गुण दर्शवतो, त्यामुळे ते गुणवाचक विशेषण आहे. 29. शिपाई शूर होता या वाक्यातील शूर काय आहे? आन्सर 3. विशेषण. शूर मीनिंग ब्रेव्ह हा शब्द शिपायाचा गुण सांगतो. 30. अनिलने मला 2 रुपये दिले. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आन्सर 3. विशेषण. 2 मीनिंग 2 हा शब्द रुपये या नामाची संख्या दर्शवतो, त्यामुळे ते संख्यावाचक विशेषण आहे. 31. 12 राशी अधोरेखित विशेषणाचा प्रकार सांगा. आन्सर 2. संख्यावाचक. 12 मीनिंग 12 हा शब्द निश्चित संख्या दर्शवतो. 32. पिकलेले फळ खाली पडले. वाक्यातील विशेषण ओळखा. आन्सर 1. पिकलेले. पिकलेले मीनिंग राईप हा शब्द फळ या नामाच्या स्थितीबद्दल माहिती देतो. 33. खालील शब्दसमूहातील कोणते विशेषण अयोग्य आहे? आन्सर 3. कुरूप अप्सरा. अप्सरा मीनिंग सेलेस्टियल निम्फ ही सामान्यतः सुंदर मानली जाते, त्यामुळे कुरूप मीनिंग अगली हे विशेषण तिच्यासाठी अयोग्य आहे. दिस इज अ कन्सेप्च्युअल क्वेश्चन बेस्ड ऑन कल्चरल कॉन्टेक्स्ट. 34. खेडे नामापासून बनलेले विशेषण कोणते? आन्सर 4. खेडवळ. खेडे मीनिंग विलेज या नामापासून खेडवळ मीनिंग रस्टेक रुरल हे विशेषण तयार होते. 35. खालील शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा. आन्सर 1. मन. मन मीनिंग माइंड हे नाम आहे, तर सुदृढ निरोगी आणि आरोग्य संपन्न ही विशेषणे आहेत. 36. हिरवीगार या शब्दाची जात ओळखा. आन्सर 3. विशेषण. हिरवीगार मीनिंग लश ग्रीन हा शब्द रंगाचा गुण दर्शवतो. 37. खारट शब्दाची जात ओळखा. आन्सर 3. विशेषण. खारट मीनिंग सॉल्टी हा शब्द चवीचा गुण दर्शवतो. 38. विशेष्य म्हणजे? आन्सर 3. विशेषण ज्या नामाची विशेष माहिती सांगते ते विशेष्य. विशेष्य म्हणजे ज्या नामाबद्दल विशेषण माहिती देते ते नाम. 39. चांगला मुलगा परीक्षेत पास होतो. विशेषणाचा प्रकार ओळखा. आन्सर 1. अधिविशेषण. जेव्हा विशेषण नामापूर्वी येते उदा. चांगला मुलगा तेव्हा त्याला अधिविशेषण म्हणतात. 40. शब्दजाती बदलून लिहा. श्रीमंत माणसांना गर्व असतो. विशेषणाचे नाम करा. आन्सर 2. श्रीमंतांना गर्व असतो. श्रीमंत या विशेषणाचे श्रीमंत हे नाम बनवून वाक्यरचना बदलली आहे.
41 हा असा असला इतकाही कोणती विशेषणे आहेत? आन्सर 3 सार्वनामिक. ही सर्वनामे असून जेव्हा ती विशेषणाप्रमाणे वापरली जातात तेव्हा त्यांना सार्वनामिक विशेषणे म्हणतात. 42 काही पक्षी उडू शकतात वाक्यातील अधोरेखित विशेषणाचा उपप्रकार कोणता? आन्सर 3 अनिश्चित संख्यावाचक विशेषण. काही मीनिंग सम अ फ्यू हा शब्द पक्ष्यांची संख्या दर्शवतो पण ती निश्चित नसल्यामुळे ते अनिश्चित संख्यावाचक विशेषण आहे. 43 विशेषणाचा प्रकार ओळखा. राम एकवचनी राजा होता. आन्सर 2 गुणविशेषण. एकवचनी मीनिंग मोनोगमस कमिटेड टू वन्स वर्ड हा शब्द रामाचा गुण दर्शवतो. 44 योग्य विधान निवडा. आन्सर 1 विशेषण हे विशेष्याच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते. विशेषण हे विकारी शब्द असल्यामुळे ते विशेष्याच्या लिंग वचनानुसार बदलते. 45 पुढीलपैकी अव्ययसाधित विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते? आन्सर 2 पुढची गल्ली. पुढची मीनिंग नेक्स्ट फॉरवर्ड हे पुढे या अव्ययापासून बनलेले विशेषण आहे जे गल्ली या नामाबद्दल माहिती देते. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. अधोरेखित शब्दांच्या विशेषणाचा प्रकार ओळखा. आन्सर 4 अविकारी विशेषण. सज्जन हे विशेषण लिंग वचन किंवा विभक्तीनुसार बदलत नाही त्यामुळे ते अविकारी विशेषण आहे. 47 कोल्हापुरी चिवडा नागपुरी संत्री पंढरीचा महिमा ही विशेषणे आहेत. आन्सर 2 नामसाधित. जेव्हा एखाद्या नामाचा उपयोग दुसऱ्या नामाबद्दल विशेष माहिती सांगण्यासाठी केला जातो तेव्हा त्यास नामसाधित विशेषण म्हणतात. येथे कोल्हापूर नागपूर आणि पंढरी ही मूळ नावे आहेत. 48 अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण कोणते? आन्सर 1 मागील दार. मागील हे मागे या अव्ययापासून तयार झालेले विशेषण आहे जे दाराच्या स्थानाबद्दल माहिती देते. 49 विशेषण या शब्दजातीमध्ये कोणती विधाने अचूक आहेत? आन्सर 3 अ आणि क. अ विशेषणे नामाचा गुणधर्म सांगतात. क विशेषणांना लिंगवचनाचे विकार होतात. ही विधाने अचूक आहेत. विशेषणांचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग होत नाही. ब चूक आणि सर्व विशेषणे विकारी नसतात. ड चूक. 50 आम्ही उभवता आपल्याकडे उच्चा येऊ अधोरेखित शब्दांतील विशेषणाचा प्रकार ओळखा. आन्सर 1 साकलेवाचक विशेषण. उभवता दोघेही या शब्दातून संपूर्ण समूहाचा बोध होतो म्हणून ते साकलेवाचक विशेषण आहे. 51 एका संख्या विशेषणाच्या पोट प्रकारची उदाहरणे खालील पर्यायी उत्तरांतील एका पर्यायी उत्तरात चुकीची सांगितलेली आहेत. ते चुकीचे पर्यायी उत्तर कोणते? आन्सर 4 पृथकत्ववाचक संख्या विशेषण चौथा पाचवा. चौथा पाचवा ही क्रमवाचक संख्या विशेषणाची उदाहरणे आहेत पृथकत्ववाचकची नाहीत. पृथकत्ववाचकची उदाहरणे 4 4 5 5 अशी असतात. 52 चौपट दसपट दुहेरी द्विगुणित ही कोणत्या विशेषणाची उदाहरणे आहेत? आन्सर 2 आवृत्तीवाचक संख्या विशेषण. या शब्दांतून संख्येची किती वेळा आवृत्ती झाली आहे याचा बोध होतो. 53 काल मी मावळणारा सूर्य पाहिला. या वाक्यातील मावळणारा या विशेषणाचा प्रकार कोणता? आन्सर 4 साधित विशेषण. मावळणारा हे मावळणे या धातूपासून तयार झालेले धातुसाधित विशेषण आहे जे साधित विशेषणाचा एक प्रकार आहे. 54 खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. असल्या झोपड्या ठेवून काय करायचे? आन्सर 2 सार्वनामिक विशेषण. असल्या हे असा या सर्वनामापासून